कोयना धरणाच्या जलाशयातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर अनेक वर्षांपासून पाण्याखाली असलेले या परिसरातील जुन्या मंदिराचे अवशेष पुन्हा एकदा दिसू लागले आहेत. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या कोयना नगर आणि परिसरातील पावसाची परिस्थिती, त्याचबरोबर कोयना धरण पाणी पातळी किती आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आज आपण कोयना नगरमधील सगळ्यात फेमस असलेला पॉईंट म्हणजे यमकर पॉईंट म्हणून प्रसिद्ध असलेला मानाईनगरचा हा पॉईंट आहे, तिथे आलो आहे. तिथे आल्यानंतर आहे ना, आपल्याला कोयनेचं बॅक वॉटर आहे ना अगदी डिटेल्समध्ये दिसतं बघा. एवढं असं मोठंच्या मोठं हे कोयनेचं नवजा खोरं आणि इथलं असा मोठासा अथांग असा हा बॅक वॉटरचा परिसर आपल्याला इथून बघायला मिळतोय. आपण आता आहे यमकर पॉईंटवर आणि हा जो पॉईंट आहे तो कोयना नगरमधील अगदी प्रसिद्ध पॉईंटपैकी असलेला हा सुंदर असा यमकर पॉईंट आणि इथून दिसणारा हा सुंदर नजारा. हे जे आपण आत्ता पात्र पाहतोय हे कोयना धरणाचं बॅक वॉटर आहे आणि हे आहे कोयना धरणातील बॅक वॉटरचं नवजा खोरं. आता जर कोयना धरण 100% भरलं हे कसं ओळखायचं, तर हा हे इथं रस्ता संपतोय तर अगदी इथंपर्यंत पाणी असतंय. इथंपर्यंत पाणी आलं की समजून जायचं की कोयना धरण 100% भरलंय. म्हणजे आता तुम्ही एक अंदाज लावू शकता इथून पाणी किती खाली गेलंय. साधारण 120-125 फूट पाणी पातळी खाली गेलेली आहे आणि त्यावरून अंदाज लावू शकता की काय परिस्थिती असेल. आणि इकडे पाहिलं तर हा आपला कोयनेतील सगळ्यात प्रसिद्ध असलेला धबधबा ओझरडे धबधबा इथून खूप सुंदर असा दिसतो वाहत असताना. आजची जर कोयना धरण पाणी पातळी पाहिलीत म्हणजेच आज दिनांक 10 जून 2026 सायंकाळी 5ची जर अपडेट पाहिलीत तर त्या अपडेटनुसार कोयना धरण पाणी पातळी ही 2041.09 फीट एवढी आहे. म्हणजेच कोयना धरणात जर एकूण पाणीसाठा पाहिलात ना तर 14.04% म्हणजेच 14.78 TMC एवढा पाणीसाठा सध्या कोयना धरणात शिल्लक आहे. त्यापैकी जर उपयुक्त पाणीसाठा पाहिलात ना तर 9.66 TMC म्हणजेच 9.64% पाणीसाठा हा उपयुक्त शिल्लक आहे. एकूण जर आत्तापर्यंत पाऊस पाहिलात ना तर कोयना नगरमध्ये आत्तापर्यंत या सीझनचा 1 जूनपासूनचा 1 जून ते अगदी 10 जूनपर्यंतचा पाऊस झालेला आहे तो 12 मिलीमीटर. नवजामध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे आत्तापर्यंत म्हणजे 72 मिलीमीटर पाऊस झाला आहे एकूण. आणि महाबळेश्वरमध्ये 23 मिलीमीटर. आणि सध्या जो कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे तो फक्त कोयना धरण पायथा विद्युत ग्रहातून सुरू असलेला एका युनिटमधून सुरू असलेला हा विसर्ग आहे. 1050 क्युसेक विसर्ग हा नदीपात्रात सध्या सुरू आहे. आपल्या तालुक्यात सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे हे आज आत्तापर्यंत? आता सध्या जून महिना होऊन आज 10 तारीख आहे. काय परिस्थिती आहे पाटणमध्ये? अजून तर पाटण तालुक्यात काय पाऊस नाही, काहीच नाही. इकडे कोयनेकडे पाटण तालुक्यात पहिल्यांदा पाणी टंचाई ह्या वर्षी निर्माण झाली. होय, आत्तापर्यंत कोयनेचं पाणी एवढं खाली गेलेलं पहिल्यांदा बघितलं. आता जर तशा पेरण्या व्हायला पाहिजे होत्या, पाऊस काळ निम्म्यापर्यंत यायला पाहिजे होता. आजपर्यंत पाऊस नाही. अजून काहीच नाही, नांगरट नाही, काय नाही. आज तुम्ही खास कोयना फिरण्यासाठी आलाय, हो, बॅक वॉटर बघायला आलाय. condition काय आहे बघायला. कसं आहे वातावरण कोयनेतलं? एक नंबर. बेस्ट Super. वातावरण. Superच. ठीक आहे, घ्या आनंद घ्या. ओके, Okay, thank you. थँक्यू. 2 वर्षांच्या तुलनेत जर पाहिलं तर यावर्षी पाणी पातळी खूपच खाली गेली आहे. आणि कोयना धरण बॅक वॉटर परिसरातील जर हा पॉईंट पाहिलात तर खूप सुंदर पॉईंट आहे. इथे खूप गर्दीसुद्धा पर्यटकांची होताना दिसते. आणि या बाजूला पाहिलं तर इकडे नवजा गावचं जुनं गावठाण आहे ते हळूहळू आता सध्या बाहेर यायला सुरुवात झाली. आणि हा जो टापू आहे इथे नवजा गावचं जुनं मंदिर होतं, त्या जुन्या मूर्त्या देखील आत्ता पाण्याबाहेर येऊ लागल्यात. म्हणजेच जर अजून 10-12 दिवस जर पाऊस नाही पडला ना तर नक्कीच हे नवजा गावचं मंदिर, इथली जी जुनी घरं असतील ती नक्कीच दिसायला सुरुवात होईल. आणि असा हा दिसणारा इथून नजारा आहे. कोयना प्रकल्प उभारण्यापूर्वी या भागात अनेक गावे, शेती आणि धार्मिक स्थळे अस्तित्वात होती. धरण बांधल्यानंतर जलाशय तयार झाला
आणि अनेक गावे पाण्याखाली गेली. त्यामध्ये हे प्राचीन मंदिरही समाविष्ट होते. सध्या मंदिराचे काही अवशेष स्पष्टपणे दिसत असून परिसरात शांत जलाशय, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य अनुभवायला मिळते. हे केवळ पर्यटन स्थळ नाही, तर कोयना प्रकल्पामुळे बदललेल्या इतिहासाची साक्ष देणारे एक जिवंत स्मारक आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेलं हे धरण राज्यासाठी वीज निर्मिती, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र पावसाअभावी धरणाच्या विस्तीर्ण जलाशयाचा तळ अनेक ठिकाणी उघडा पडताना आपल्याला दिसत आहे. पूर्वी पाण्याखाली असलेले जुने गावं, जुने घरांचे अवशेष आणि काही ठिकाणी मंदिरांचे अवशेष पुन्हा दिसू लागले आहेत. स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांच्यामध्ये पाण्याबाबत चिंता वाढू लागली आहे. कोयना धरण हे केवळ एक धरण नसून महाराष्ट्राच्या विकासाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे मान्सूनच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी दिवसांमध्ये चांगला पाऊस झाल्यास धरणातील पाणीसाठा वाढून परिस्थिती सुधारू शकते. मंडळी, तुम्हाला कोयना धरणाची ही सद्यस्थिती कशी वाटली? तुमचे मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. मान्सून अद्याप आपल्या कोयनेत अजून देखील दाखल झालेला नाही आहे आणि मान्सून पूर्व जो पाऊस होता तो अगदी गेले 2-3 दिवस वाटत होतं असं की मान्सून पूर्व पाऊस चांगला होतोय, पण म्हणावा तेवढा जोर मान्सून पूर्व पावसाला नव्हता. आणि गतवर्षीच्या तुलनेत जर पाहिलं तर अगदी मी म्हणतो 1-2% सुद्धा पाऊस अजून नाही चालू. सगळं खोरं पाण्याखाली असतंय. इकडे ह्या बाजूला पाहिलं ना तर सगळं बघितलं तर हे सगळं पाण्याखालीच असते. बाबा नमस्ते. नमस्ते. सध्या पावसाची काय अवस्था आहे आणि गेल्या वर्षी पाऊस कसा होता आणि या वर्षी पाऊस कसा आहे? गेल्या वर्षी अर्ध्या मे पासूनच पाऊस चालू झाला होता. होय तो अगदी संपूर्ण दिवाळीपर्यंत. आणि यावेळी माणसं पावसाची वाट बघतायत. होय 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 पाऊस पडणं खूप गरजेचं आहे. हो. आपल्याकडे पाऊस कसा असतोय? आपल्याकडे पाऊस जसा चेहरापुंजी. होय होय म्हणजे कोयना धरण म्हणजे त्यातील आपलं नवजाखोरं म्हणजे पावसाचं माहेरघर. माहेर. ते पाऊस जोरातच असतोय.